हास्याचा धमाका यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आपण पाहूया मजेशीर जोक्स. मला दुश्मन बनवायची गरज नाही पडत. मी ज्याचे भले करते तेच माझे दुश्मन बनतात. गुरुजी, आज ग्रपाट का केला नाही बंडू? बंडू, काल आमच्या घरी पाहुणे आले होते. गुरुजी, पाहुणे आणि ग्रपाट यांचा काय संबंध? बंडू, आमच्या घरी उषा कमी आहेत म्हणून एका पाहुण्याने माझी शाळेची बॅग उषाला घेतली होती. लायसन्स, हेल्मेट, PUC, गाडीची कागदपत्र आणि हो, मास्क मात्र व्यवस्थित पाहिजे. बाकी रस्ता नांगरलेले शेतासारखा घासेना. वट पौर्णिमा जवळ येत आहे. लक्षात ठेवा मैत्रिणींनो, जास्त दागिने आणि भारीतली साडी नेसून वड पूजायला जाऊ नका. नाहीतरी बाकीच्या बायका बोलतील, देवा पुढच्या जन्मी मला हिचाच नवरा मिळू दे. डॉक्टर म्हणतात सकाळी लवकर उठा, आयुष्य वाढेल. कोंबडा रोज सकाळी लवकर उठतो आणि संध्याकाळपर्यंत त्याचा रस्सा होतो. असल्या भ्रमात पडू नका, आरामात उठा. कोणीतरी विचारलं, मिरच्या कोणत्या सीझनमध्ये लागतात हो? मी म्हटलं, तुम्ही फक्त खरं बोला, लगेच लागतात. भूगोलाचा तास चालू असताना काही जण पुस्तक वाचायचे आणि आम्ही नकाशात गाव शोधत बसायचो. जेव्हा मी तुला फोन करीन, पहिली रिंग दिली की समज मी तुझी आठवण काढते. दुसरी रिंग दिल्या की समज तू मला आवडतोस. तिसरी रिंग दिल्या की समज मी तुला मिस कॉल करते. आणि चौथी रिंग, मूर्खा फोन. ATM मध्ये पैसे काढायला गेलो. त्यामध्ये 3 भाषांचे ऑप्शन आले, इंग्लिश, हिंदी आणि वऱ्हाडी. मी वऱ्हाडी निवडली तर ATM मशीनवर मेसेज आला, तुया गयाची शपथ खातो मी. तुया खात्यात जहर खायला बी पैसे नाही लेखा. No. बायको, अहो तुमचा हा कंजूस माइंडसेट कधी बदलणार? नेहमी स्वतःवरच खर्च करता. नवरा, अगं हसणं तर अगदी फुकट आहे ना. मग चल एकत्र बसून माइंडसेट मराठी कॉमेडी बघूया. विचार बदला, हसत राहा. एक दिन संता के घर चोर आया. संता जी ने देख लिया तो चोर भागा. संता भी चोर के पीछे भागा. भागते भागते चोर से आगे निकल गया और बोला, एक तो चोरी और ऊपर से हमसे रेस. मॉम, सोफा लेटने के लिए नहीं बैठने के लिए होता है. बेटा, हाँ तो चप्पल भी मारने के लिए नहीं पहनने के लिए होती है. एक और पड़ी. भारत हा एकमेव देश आहे जिथे लोक डोकं दुखल्यावर मेडिसिन नाही, चहा घेतात. फाटलेले कपडे शिवून घालणारी पिढी संपली. आता शिवलेले कपडे फाडून घालणारी पिढी जन्माला आली. डॉक्टर, चला आ करा. पेशंट, मी आ करणार नाही. डॉक्टर, का आ करणार नाही? पेशंट, गेल्या वेळेस पण आ करायला लावलं, पण खायला काहीच दिलं नाही. No. सोशल मीडियावरचे प्रेम म्हणजे शेजारच्या घरात बनवलेल्या गाजराच्या हलव्यासारखं असतं. भेटत तर काहीच नाही, पण सुगंध अख्ख्या गलीत पसरलेला असतो. ज्याप्रमाणे आज 9वी आणि 10वीची मुलं मुली प्रेमात पडतायत, त्याप्रमाणे असं वाटतंय आधीचे लोक चुकीचे नव्हते.
ज्याप्रमाणे आज 9वी-10वीची मुलं प्रेमात पडतात त्यानुसार असं वाटते की पूर्वीचे लोक बालविवाह करत होते ते ठीक होते. तर मंडळी, तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.